तर या मित्रांनो, गरमागरम चीज ब्रेड पकोडा खाण्यासाठी राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती। आजची रेसिपी आहे ब्रेड पकोडा। तर मी तुम्हाला साहित्य दाखवते पहिल्यांदा आणि मग मी कसं करते ते पण दाखवते। चला, तर ब्रेड पकोड्यासाठी मी बटाट्याचं सारण जे मध्ये आपण घालणार आहे त्याच्यासाठी मी बारीक कांदा चिरलाय, कोथिंबीर, बटाटा। हा बटाटा 4 आहेत, म्हणजे छोटे असतील तर 4-5 घ्या आणि हा माझा मीडियम आहे त्यामुळे हा 4 बटाटे आहेत। मीठ, हळद, मोहरी, जिरे, हिरवी मिरचीचा ठेचा आणि हे आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार आहे बेसन पीठ, आणि हे ब्रेड, सोडा आणि ओवा आणि पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी आणि तेल तळण्यासाठी हवे। तर चला, मी भाजी तयार करते पहिल्यांदा। तर मी आता ही कढई ठेवली आहे, ह्याच्यात आपण पहिल्यांदा भाजी करणार आहे। तर मी तेल घालते। तर आपण आता फोडणीसाठी मी गॅस जरा मोठा करते कारण तेल तापलं पाहिजे। तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। तर हे बघा, मी मोहरी टाकते पहिल्यांदा। बघा, आपली मोहरी छान तडतडली। गॅस बारीक केलाय मी, आपल्याला गॅस मोठा नकोय नाहीतर करपल ना। थोडेसे जिरे, मग कढीपत्ता, मग मी 1 चमचा मिरचीचा ठेचा टाकते कारण आपले लहान पोरं पण खाणार आहेत त्यामुळं 1 ठेचा। तुम्हाला आवडेल तसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तिखट खात असाल तिखट जास्त घालू शकता। हे जरा छान चालवलं, मी कांदा घालणार आहे त्यात बारीक चिरलेला। हा साधारण एक मोठा कांदा आहे आणि एक छोटा कांदा आहे, 2 कांदे आहेत बारीक चिरलेले। तर कांदा छान आपल्याला गुलाबी करायचा आहे। तर याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपला कांदा लवकर गुलाबी होईल। आपला कांदा छान असा थोडा हलका गुलाबी कलर येतोय। तर आपल्याला जास्त सुद्धा लाल नाही करायचा आहे, असाच थोडासा आपल्याला गुलाबी कलर हवे। मनू सुद्धा आला आहे काय करते मम्मी बघण्यासाठी। तर त्याला वाटलं ती बडीशोप आहे म्हणून त्याने ओवा खाल्ला। हे बघा, मी आता हळद घालते त्याच्यात। थोडंसं हळद घातल्यावर हलवून घ्यायचं व्यवस्थित। तर आता मी बटाटा घालते। तर हे बघा, बटाटा आपल्याला असं मॅश करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला पावामध्ये लावायचा आहे तो पूर्ण। तर असं मॅश झालं तर नीट लावता येईल, जर फोडी फोडी राहिल्या तर नीट लावता येणार नाही। ब्रेडमध्ये नीट आपल्याला असं पाव बसला पाहिजे, म्हणजे ब्रेडमध्ये आपल्याला छान भाजी अशी बसली पाहिजे। जर फोडी फोडी राहिल्या तर मग ते आपल्याला एकीकडे मीठ लागेल नाही लागेल असं असतं। तर मी हे जिला मीठ घालू आपल्या आवडीनुसार आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं सगळीकडे मीठ लागलं पाहिजे। तर बघा, आपली भाजी छान झालेली आहे, मस्त सगळीकडून एकजीव झाली आणि सगळीकडे आपली हळद वगैरे सगळं मीठ व्यवस्थित लागलेलं आहे। तर आता मी याच्यावर गॅस बंद करते आणि याच्यावर मस्त अशी भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकते कारण छान दिसतं ना असं मध्ये। आणि एकदा छान हलवते म्हणजे आपली कोथिंबीर सगळीकडे मिक्स होईल। ही भाजी थोडीशी थंड करून घेतली साईडला। आता ही भाजी आपण असं ब्रेडला लावून घेऊ। तर हे मी चीज आणलेलं आहे, चीज क्यूब। तर आता हे आपण चीज क्यूब थोडंसं त्याच्यात चीज घालूयात म्हणजे आपला चीज पकोडा होईल तयार।
तर हे बघा आता मी ह्याच्यावर असं ह्या छोट्या खिसणीने असं व्यवस्थित खिसून घेते. तर बघा आपले कसे मस्त असे लांब लांब स्लाइस पडत आहेत चीजचे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता. चीज घालायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर आता हा दुसरा ब्रेड मी याच्यावर असा व्यवस्थित असं प्रेस करायचं जरा, म्हणजे आपलं ब्रेड एकमेकाला व्यवस्थित चिटकेल बटाट्यामुळे. चला तर मी हे सगळे बाकीचे ब्रेड बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी अशा प्रकारे हे भरून घेतलेले आहेत ब्रेड. तर आता आपण ह्याला असं कट करायचं आहे त्रिकोण, तर मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा मस्त आपले असे ब्रेड कट करून असे दिसतात. तर चला आपण पीठ मळून घेऊयात. तर पीठ मळण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा तेल तापवायला ठेवते, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित पीठ मळून होईपर्यंत तेल आपलं व्यवस्थित तापतं. तर चला पहिल्यांदा गॅस लावते. मी कढई घेतली, आता मी त्यात तेल घालते. बेसन पीठ घेतले चाळून, त्यामध्ये असं ओवा घालणार आहे मी. सोडा, मीठ चवीनुसार, आणि ह्याला छान मळून घेणार आहे. हे बघा मनूनी कसं केलंय, इथं उभारल्या कसं पाण्यामध्ये ओवा टाकलाय. तर छान हातानेच मळून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. तर आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे, एकदम नाही घालायचं आहे, जसं लागल तसं. आपल्याला जास्त पीठ पातळ नको आहे, आपल्या ब्रेडला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता हे खूपच घट्ट आहे, तर मी अजून जरासं पाणी घालते. छान असं फेटून घ्यायचंय पीठ, म्हणजे हलकं होतं पीठ फेटल्यानंतर. तर हे बघा पीठ छान असं फेटून मस्त झालंय बघा. असं जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम टेक्स्चर आलेलं आहे पिठाला छान असं. तर आपण पहिल्यांदा तेल तापलंय का बघायचं आहे. एक छोटंसं असं पिठाचा गोळा, हे बघा आपलं तेल छान तापलंय. पीठ मळोस्तोपर्यंत आपलं तेल पण छान तापलेलं आहे. स्लाइस घ्यायचा, गॅस बारीक करते. पहिल्यांदा असं आपल्याला तिन्ही साईड असं बुडवून घ्यायचंय, म्हणजे आपलं छान असं व्यवस्थित जॉईंट होईल पाव एकमेकाला. आणि योगा मस्त असं धरायचं. आता मी एक एकच तळणार आहे, कारण की गरम गरम खायला छान लागतो. आणि हा लगेच उलटायचा नाही आहे हा वडा, व्यवस्थित एक साईडनी होऊ द्यायचा आहे गुलाबी, आणि मगच पलटी मारायचा आहे. हे बघा आपला एक साईडनी मस्त गुलाबी छान कलर आलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटलेला आहे. आणि मी हो, आणि मी मीडियम गॅसवरच तळतीये, कारण की खूप फास्ट केलं तर आतमध्ये कच्चा राहू शकतो, आणि बारीकवर तळलं तर खूप तेलकट लागल. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आहे हा. तर असं छान प्रकारे आपण व्यवस्थित आलटी पलटी करून छान तळून घ्यायचं आहे मस्त. तर हे बघा आपलं छान मस्त खरपूस असा वडा झालेला आहे तयार. तर मी बाकीचे सगळे तळून घेते. चला तर मग हे बघा आपला कसा दोन्ही बाजूनी छान तळला गेलेला आहे वडा व्यवस्थित, आणि छान फुगला पण आहे. तर बघा आपले छान मस्त असे कवळ्या कवळ्या मिरच्या खाण्यासाठी मी तळायला काढलेल्या आहेत. तर मी आता तळते, दाखवते चला.
मिरची टाकल्यानंतर लांब व्हायचं आहे, कारण की मिरची उडायची शक्यता असते. असं थोडंसं मीठ घातलं म्हणजे तिखट लागत नाही मिरची. तर हे बघा वडे आपले तळून झालेले आहेत. तर या वड्यांचा वास खूपच छान सुटला आहे घरात. आणि चला तर मी आता हे त्यांना खायला देते. तर हे असं कट करून देते म्हणजे छान वाटतं. मस्त आपला आतपर्यंत छान झालेला आहे वडा. चीज पण मस्त बघा दिसतोय चीजी. तर हे बघा ही चिंचेची चटणी आहे, मी घरी केलेली आहे. खजूर आणि चिंच गुळाची चटणी आहे ही. तर ही अशी इथं देते. आणि ही पुदिन्याची चटणी आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ थोडंसं. तर मी आता ही इथं साईडलाच देते. तर ह्याच्यावर आपण थोडंसं चीज खिसून घालूयात. आपली हिरवी मिरची तळलेली मस्त. तर या ब्रेड पकोडा खायला. तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा चीज ब्रेड पकोडा? तर तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. तर चला आता ह्यांना आपण टेस्टला देऊयात. ह्यांचं काय रिॲक्शन आहे आपण बघूयात, किंवा कसा झालाय वडा हे हिंदी सांगते. तर या मित्रांनो गरमागरम चीज ब्रेड पकोडा खाण्यासाठी. तर खूप मस्त आणि क्रिप्सी झालेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर ही अशी एक मिरची. तर चला आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय चीज ब्रेड पकोडा. ऑसम, एक नंबर झालेला. त्याचबरोबर ही मिरची खूप झालं, मस्त झालेला, क्रिप्सी झाल्या. मेन चटणी त्याबरोबरची पुदिनाची आणि चिंच चटणी ती सुद्धा अतिउत्तम झालेली आहे. आणि असं स्पंजी झाल्यामुळे ना टेस्ट येतं. स्पंजी झाल्यामुळे खायला एकदम बरं वाटतं. तर मित्रांनो तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आजचा चीज ब्रेड पकोडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर चला खाऊया.